राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौगन स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण आज आले पिकात आलेलो आहे। आले प्लॉट आपला हा घरचा आले प्लॉट असून 50 ते 55 दिवसाचा आपला आले प्लॉट आहे। अतिशय सुंदर स्थितीत सध्या आले प्लॉट आहे। आपण मागील वर्षी आले पिकाबद्दल बरीच सारी चर्चा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेच होते। तसेच यावर्षी आपल्याला आले प्लॉटमध्ये कोणकोणत्या समस्या येतील किंवा आपण आले प्लॉटचे व्यवस्थापन कसे करायला हवे याबद्दलच आपण आता आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती देणार आहोत। तसेच हा माझा अद्रक पिकाबद्दल दुसरा ते तिसरा व्हिडिओ असेल या सीझनचा। तर आपण आता जी स्थिती बघताय 50 ते 55 दिवसाचा आले प्लॉट असून सध्या स्थितीत आपण आल्यामध्ये कोणती समस्या आपल्याला जास्त जाणवते, तर सध्या जर का आपल्या आले प्लॉटवर जर विचार केला आपण तर अळीचा प्रादुर्भाव, तसेच टिपका येतोय पानावरती। टिपका आणि करपा यासाठी आपण एक स्प्रे काढला होता। त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून कोराजन, त्यामध्ये बुरशीनाशक म्हणून अवतार, सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट हे बुरशीनाशक असून त्यामध्ये आपण स्ट्रेप्टोसायक्लिनच्या पुढ्या अँटीबायोटिक म्हणून जे येणारी इनिशियल स्थितीला जे टिपके त्या कंट्रोलसाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर केला होता। त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या प्लॉटवरती भेटलेले। तसेच आपण प्लॉटला आपल्या ड्रिपच्या सहाय्याने काय काय दिलेलं होतं सुरुवातीपासून आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत आपण केलेली ट्रीटमेंट ही सांगणार आहे। तसेच यावर्षी आल्याबद्दल जर का बोलायचं ठरलं तर आपण आल्याची परिस्थिती जर मागील वर्षाचा विचार केला तर अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर बितली आहे। कारण की 10 ते 12 हजार प्रति क्विंटलचं बेणं घेऊन आपल्याला मार्केट दर साधारण 2200-2500 हा भेटला। त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती आपण म्हणू आल्याची ही असून त्यामुळे शेतकरी बांधवांची जी मनस्थिती आहे सध्या स्थितीत ह्यावर्षी यामुळे काही आले शेतकरी बांधव तर आल्याला ठिबकसुद्धा म्हणजे आथरलेलं नाही। असं करून चालत नाही। कोणत्याही पिकात मी तुम्हाला मागे बोललो होतो सातत्यपूर्ण आपल्याला 2 ते 3 वर्ष मेहनत ही करावीच लागेल, नंतरच आपल्याला जे मार्केटचे रेट आहे ते आपल्या हातात नसून आपल्याला फक्त पिकाची काळजी घेऊन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल यावरती आपल्याला निश्चितच काम करणे महत्त्वाचे। आपण जर विचार केला की एकदम आपण खर्च कमी करू तर हे शक्य नाही। खर्च कसा कमी होईल तर त्यामध्ये आपल्याला आपण वापरणारे प्रॅक्टिसेस किंवा आपलं व्यवस्थापन कसं असेल, त्यामध्ये जैविकरित्या आपण किती उत्पादनं वापरत आहोत, तसेच केमिकलद्वारे आपण किती उत्पादन वापरत आहोत हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आले पिकात। यामुळे आपण जर का विचार केला खर्च आपण कसा कमी करू तर खर्चामध्ये आपण विशेषतः ज्या कंपनीचे आपण PGR वापरत होतो किंवा जे अनयूज प्रोडक्ट आहेत म्हणजे ज्यांचा आपल्याला जास्त महत्त्व नाही आले पिकात, असे प्रोडक्ट आपण टाळून यावरचे जे गरजेचे प्रोडक्ट भरपूर सारे आहे की ते वापरावंच लागणार आहे। की जसं की आपण जर का विचार केला मुळी जर स्ट्रॉंग असेल तर आपण निश्चितच मायक्रोरायझा, ह्युमिक यासारख्या गोष्टींचा वापर हा करत असतो। परंतु बरेच सारे शेतकरी बांधव काय करतात, मुळीवरती काम न करून त्यांची मुळी ही जागीच असते आणि जागीच मुळी असल्यामुळे अन्नद्रव्याचा जो उपलब्धता आहे ती कमी होते। तसेच आपण खतांचा मारा वारंवार करतो। आपल्याला वाटतं की आपल्या पिकाची ग्रोथ चांगली व्हावी यासाठी आपण वारंवार खतं टाकत असतो, परंतु ते खतं निश्चितपणे आपलं पीक खातं का तर नाही। आपल्याला खतं कोणते खातात ते आपल्याला उपलब्ध करणारे काही बॅक्टेरिया असतात। ते बॅक्टेरिया आपल्या जमिनीत आहे का नाही याचा विचार करणे आवश्यक आहे। त्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन महत्त्वाचा असतो। ऑर्गॅनिक कार्बन जर जमिनीचा चांगला असेल तरच आपल्या जमिनीत बॅक्टेरियांची वाढ ही चांगली होत असते। तसेच उत्पादनात वाढीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं अतिशय महत्त्वाचं योगदान हे आपल्या आले पिकात ठरत असतात। यामध्ये जर का आपण विचार केला ऑर्गॅनिक कार्बनसाठी आपण काय करतो तर जैविक खते वापरत असतो। यामध्ये शेणखत झालं, गांडूळ खत झालं, असे विविध किंवा महिंद्रा कंपनीचे आपण सॉईल मिल म्हणतो, जिओ ग्रीन टाटाचे, तसेच अल्केमीचे बायोमॅक्स म्हणून यासारख्या बॅगा आपण एकरी 10 ते 20 बॅग प्रति एकर ह्या हिशोबाने जैविक खताचे देत असतो। यामुळे ऑर्गॅनिक कार्बनची वाढ तसेच NPK ज्या बॅक्टेरियांची वाढ आहे आपल्या जमिनीत ही चांगली होईल आणि आपल्या पिकाला NPK हा चांगल्या स्वरूपात उपलब्ध होईल। तर मी जे तुम्हाला बोललो मुळीवर अतिशय महत्त्वाचे या पिकात ठरत असतं, कारण की आपलं पीक ही जमिनीखाली असून आपली जर का मुळी जर योग्यरित्या चालत असेल तर निश्चितच आपल्याला आपल्या जे मालाचे ते चांगले रिझल्ट आपल्याला बघायला भेटतं। कोणतंही उत्पादन जर आपण वापरत असेल तर सगळ्यात जास्त जर अटॅक कोणते येत असतील तर ते मुळीतून येत असतात। जसे की रूट नॉट नेमॅटोड सध्याच्या स्थितीत आपल्याला आल्यामध्ये नेमॅटोडची समस्या फार जाणवते आणि नेमॅटोडची समस्या जास्त आल्यामुळे झाडाचं अन्नद्रव्य लॉक झाल्यामुळे झाडे वीक होतं आणि वीक झालं कोणती गोष्ट वीक झाली की ती रोगाकडे निश्चितच वळल्या जाते। यामुळे जास्त डिसीजचा अटॅक किंवा पेजचा अटॅक आपल्या
पिकावरती का होतो, तर आपल्या पिकाचे जे मूळ आहे साधारणपणे ते मूळ ॲक्टिव्ह नसून ते इनॅक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त फेस करावा लागतो. यामुळे मिरचीसारख्या पिकात जर का आपण विचार केला व्हायरसचा, तर निश्चितच मी सांगतो तुम्हाला की जर ज्या मिरचीची मुळी गुंडाळली असेल तर निश्चितच वरती त्याच्यावरती कोकडा बोकडे आपण जो म्हणतो व्हायरस तुरडा मोरडा, तो आपल्याला बघायला भेटतो. तसेच आले पिकात जर का आपण विचार केला तर मुळीचे 90% रोल हा मुळीचा असून जे अन्नद्रव्याची वाहिका आहे, जे आपण अन्नद्रव्य देणार आहोत जास्त प्रमाणात आल्याच्या फुगवणसाठी म्हणा किंवा फुटव्यासाठी म्हणा, ती 100% आपल्या पिकाला लागण्यासाठी आपल्याला मुळी महत्त्वाची आहे. हे सध्याचे जे दिवस आपण आता 50 ते 55 दिवस म्हणतोय, ही मुळीच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आपलं जर का कंद उपटून बघितलं तर आपलं कंद उपटून न येऊ एवढी मुळी आपली स्ट्रॉंग असायला हवी. स्ट्रॉंग मुळी केव्हा असेल तर जमिनीत भुसभुशीतपणा हा जास्त असेल त्यावेळेस मुळी आपली जास्त ॲक्टिव्ह असेल. तुम्ही बघू शकता जमीन भुसभुशीत असण्याचे कारण म्हणजे आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनची चांगली मात्रा. तेच मी परत त्याच पॉईंटवरती येतो आहे की आपण आपल्या जमिनीत वापरलेले जीवाणू हे अतिशय महत्त्वाचे ठरत असतात. यामध्ये जर का आपण विचार केला सुरुवातीला आपण ह्युमिक आणि मायक्रोरायझाची ड्रिंचिंग देत असतो. त्यानंतर आपण आपल्या प्लॉटला सद्यस्थितीला नेमॅटोडसाठी जैविकमध्ये नेमॅटोसन कृषीटेक कंपनीचे नेमॅटोसन, त्यासोबतच टिक्की गोल्ड म्हणून श्री बायोचं एक प्रोडक्ट येतं सडसाठी किंवा कठीण परिस्थिती असेल, जैविक अजैविक ताण जे पिकात येत असतात वातावरणातील बदल. आता आपण सध्या बघू शकतो एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे, सध्या पाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच पाणी येतं, ऊन पडतं आणि वारा सुटतो, असे तिन्ही वेगवेगळे वातावरण जेव्हा बदलत असतात तेव्हा पिकात जैविक किंवा अजैविक ताण हा निर्माण होतो. तो स्ट्रेस सहन करण्याची ताकद आपल्या पिकात असावी यासाठी आपण बॅसिलस सबटिलस नावाचा बॅक्टेरिया वापरतो. त्यामध्ये टिक्की गोल्ड हे प्रोडक्ट श्री बायोचं आपण त्यामध्ये वापरलेलं आहे. त्यासोबतच आपण ऑर्गॅनिक कार्बनसाठी महिंद्रा कंपनीचे एम व्हिगर या प्रोडक्टचा वापर 1 लिटर या हिशोबाने केलेला आहे. अतिशय सुंदर रिझल्ट या मॉलिक्यूलचे आपल्याला आपल्या पिकात बघायला भेटत असतात. त्यानंतर जर का आपण विचार केला आपल्या आले पिकाचा, नंतर आपल्याला कोणता डोस करायला हवा, जर आपल्याला वॉटर सोल्युबलमध्ये फुटव्यासाठी निश्चितच आपल्याला 14-48 हा डोस करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण बघू शकता पिकाचा फुटवा अतिशय सुंदर आपल्या प्लॉटचा चालू आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे आपले आले प्लॉट सुरू असेल किंवा नेमॅटोडचे बाधा जर का आपल्या प्लॉटला झाले असेल तर निश्चितच आपल्या प्लॉटमध्ये काय बदल दिसतो, तर खालचे पानं हे यांना करपा येणं सुरुवात होते. तर काळा करपा एक पोटॅशच्या कमतरतेमुळे आणि एक नेमॅटोडच्या अभावामुळे सुद्धा हा करपा आपल्याला जाणू शकतो. नेमॅटोड आल्यावरती काय होतं, वरचं जे डावं आणि उजवं पाने हे एकत्र निघणं सुरू होतं. आता हे बघू शकता या प्लॉटची ग्रोथ एकदम व्यवस्थित चालू आहे. यामध्ये डावं पान खाली आणि उजवं पान वरती हे निघालेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आले पिकात आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपण जर का आले प्लॉटमध्ये वारंवार जात असेल तर इसवीसारखे टोक आपल्याला आकाशाकडे जेव्हा दिसतात त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या आले प्लॉटची वाढ ही व्यवस्थितरित्या सुरू आहे. आपण आलेमध्ये जे कोणतेही प्रोडक्ट वापरतो यांचा वापर आपण निश्चितच अशाच टायमाला करावा की ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट येईल. रिझल्ट केव्हा येतो, तर त्यासाठी प्रोडक्ट एकदम फिट बसलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की बस गेल्यावर हात दाखवून काही फायदा नाही, तसंच त्याप्रमाणे आपल्याला योग्य त्या टायमाला योग्य ते प्रोडक्ट जर का बसलं तरच आपल्याला रिझल्ट हा चांगल्या स्वरूपात बघायला भेटतो. आपल्याला आले प्लॉटबद्दल कोणती समस्या असल्यास निश्चितच मला संपर्क करू शकता. तसेच आपण आलेबद्दल नेक्स्ट व्हिडिओ सिरीज आता चालूच केलेली आहे. आलेबद्दल आपण संपूर्ण मार्गदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणारच आहोत. तर आपण आता सध्याचा जो पिरियड आहे दिवाळी दसऱ्याला जर का आपल्याला फुलं हवे असतील झेंडूचे तर निश्चितच आपण आपल्या आले प्लॉटमध्ये झेंडूची लागवड करावी. मी सध्या आपल्या आले प्लॉटमध्ये 125 झेंडूची झाडं लावलेली. यामुळे होणारा फायदा रूट नॉट नेमॅटोडसाठी सुद्धा प्रिव्हेंटिव्ह काम करतं. झेंडूच्या झाडाच्या ज्या मुळ्यामधून एक अर्क निघतो तो आपल्या नेमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी मदत करतो. यामुळे आणि निश्चितच फुलाचा सुद्धा आपल्याला एक वापर मार्केटमध्ये बघायला भेटतो. यामुळे आपण जर का आले प्लॉटमध्ये विचार करत असाल तर झेंडू किंवा मिरचीची लागवड निश्चित करू शकतो. आल्याचे दर हे साधारणतः थोडे चांगले राहतील यावर्षी मागच्या वर्षीच्या हिशोबाने. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आलेमध्ये आपल्या प्लॉटला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. प्लॉटमध्ये पिथियम किंवा रूट नॉट नेमॅटोड येऊ नये यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह काम करणे गरजेचे. आपल्याला समस्या असल्यास निश्चितच मला संपर्क साधू शकतात. तसेच आपण आलेचे जे शेड्यूल हवे असेल आपल्याला जैविक किंवा केमिकलमध्ये तर मला व्हॉट्सअपद्वारे आपण हाय मेसेज करू शकतात. धन्यवाद, आभारी.